महाराष्ट्रामध्ये सध्या 2 राजकीय पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे। हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर दोन्ही राष्ट्रवादींचे चित्र उभं राहील, पण आम्ही बोलतोय ते विलिनीकरण वेगळं आहे। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार आणि बच्चू कडू शिवसेनेचे आमदार म्हणून विधान परिषदेत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अर्थात या चर्चा केवळ प्राथमिक स्वरूपाच्या असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर आणखी एका विलिनीकरणाची तयारी सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष। मात्र बच्चू कडूंची ही ओळख लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेली एक चर्चा। ही चर्चा आहे प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन होणार असल्याची। या चर्चेला बळ मिळालं ते गेल्या गुरुवारी म्हणजेच 23 तारखेला झालेल्या एका भेटीनं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या भेटीत या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर 2 आमदार निवडले जाणार आहेत। यातील एक जागा ही बच्चू कडूंना दिली जाऊ शकते, मात्र त्यासाठी त्यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष हा शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करावा अशी अट घालण्यात आल्याची माहिती आहे। अद्याप ही चर्चा केवळ प्राथमिक स्वरूपात असून त्यावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बराच खल होण्याची शक्यता आहे। विलिनीकरणाचा हा प्रस्ताव नेमक्या कुठल्या अटीशर्थी आणि निकषांसह होणार याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। त्यामुळे शिवसेनेचे नेते ही शक्यता ना मान्य करतायत ना फेटाळून लावतायत। त्यांच्याकडे सध्या एकच उत्तर आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदेंकडून घोषणा होण्याची वाट पाहणं। येणाऱ्या विधान परिषदच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत। काही पक्षाकडून आहेत, काही अपक्ष आहेत, काही आणखीन नवीन चेहरे आहेत ज्यांचा राजकारणाशी सुद्धा संबंध नाही। म्हणून अशी मागणी ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे प्रत्येक जण करत असतो। त्यापैकी एक बच्चू कडू आहे। म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटले किंवा आणखीन कुणाला भेटले, त्याच्या विधान परिषदेची चर्चा झाली असं काही मानायची गरज नाही। जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब हे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत बाकी सर्व भेटीगाठीला, बाकी सगळं उमेदवारीला कोणताही नावाला आणखी डिक्लेरेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा कार्यकालही 13 मे रोजी संपणार आहे। ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेलेल्या गोरे विधान परिषदेच्या दावेदार मानल्या जात आहेत। मात्र बच्चू कडू आणि नीलम गोरे या दोघांपैकी कुणालाही संधी देऊ नये असा एक मतप्रवाह शिवसेनेत असल्याची चर्चा आहे। राज्यसभेला ज्याप्रमाणे नवा चेहरा दिला तसाच प्रयोग विधान परिषदेलाही करावा अशीच मागणी पक्षातील नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करत असल्याचं दिसतंय। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगार माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेचे 2 चेहरे कोण असणार याच्या अनेक पर्यायांवर सध्या चर्चा झडतायत। मात्र बच्चू कडूंच्या पक्षाला सामावून घेऊन आपली ताकद वाढवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। बच्चू कडूंचा राजकीय प्रवास। बच्चू कडूंच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून। चांदूर बाजार समितीचे अध्यक्ष असताना शौचालय घोटाळा उघडकीला आणला। अपंगांच्या सायकल वाटपावरून शिवसेनेसोबत वाद झाल्यानं पक्षाला जय महाराष्ट्र। 1999 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना। 1999 ची विधानसभा आणि 2004च्या लोकसभा निवडणुकीत पराभव। 2004 पासून सलग 4 वेळा अचलपूर मतदारसंघातून आमदार। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी। शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय। 2024 मधील पराभवानंतर शिवसेनेपासून राजकीय दुरावा। गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षानं 38 उमेदवार रिंगणात उतरवले होते, मात्र एकही आमदार निवडून आला नाही। त्यामुळे विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी बच्चू कडू विलिनीकरणाच्या मार्गाने जाणार का याची उत्सुकता आहे।
शिवसेनेचे नेते मात्र विलिनीकरणाच्या चर्चेबाबत जितके सावध आहेत तितकेच सावध संभाव्य नावांविषयी देखील आहेत. सकाळी एकाचं नाव फायनल होईल, दुपारी एकाचं होईल, संध्याकाळी एकाचं होईल. या सगळ्या ज्या बातम्या आहेत, जोपर्यंत शिंदे साहेब अधिकृतपणे नाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत ही सर्व नावाची चर्चा चालू राहणार आहे. म्हणून थोडं वाट पाहावी लागेल. शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील त्या टायमाला या सगळ्या विषयावर पडदा पडेल. शिंदे साहेब हे सर्व आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष ठेवून आहेत. कोणाला कसा न्याय द्यावा हे त्यांच्या पक्क मनात असतं आणि ते येत्या दिवसात आपल्याला दिसेल. तर भाजपनं या चर्चेपासून स्वतःला दूर ठेवणं पसंत केलं असून बच्चू कडूंना शुभेच्छा देण्यापलीकडं फार बोलणं टाळलंय. बच्चू कडू यांनी वेगळा पक्ष म्हणून किंवा वेगळी संघटना म्हणून राहावी का एकनाथजी शिंदे यांच्यात जावा, हा निर्णय बच्चू कडू आणि एकनाथजी शिंदे यांनी घ्यायचा आहे. त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. मला बच्चू कडूला शुभेच्छा द्यायच्या आहे. माझ्या शुभेच्छा आहे त्यांना. त्यांनी प्रहार जर बंद करून एकनाथजीचा हात पकडला यात मला काही दुःख व्हायचं कारण नाही. छोटे पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. 2019 मध्ये नारायण राणेंनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात विलीन केला होता. त्यापूर्वी शरद पवारांनी स्थापन केलेला समाजवादी काँग्रेस पक्ष 1986 मध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये विलीन केला होता. भविष्यातील दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून आपले पक्ष मोठ्या पक्षात विलीन करणं ही दोघांसाठी विन विन सिच्युएशन राहिली आहे. आता बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही विलिनीकरणाच्या निर्णयाबाबत अशी विन विन सिच्युएशन निर्माण करता येते का, यावर भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. सूरज सावंतसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.